पदार्पण केलेलं आहे। प्रथम पारितोषिक 3,500 रुपये, द्वितीय पारितोषिक 2,000 रुपये। त्यानंतर प्रत्येक मॅच मध्ये दिलेला मॅन ऑफ द मॅच, त्यानंतर प्रत्येक मॅच मध्ये दिले गेलेला मॅन ऑफ द मॅच चा किताब हा कॅश प्राइज 100 रुपये। त्याचप्रमाणे MVP कॅश प्राइज 300 रुपये, बेस्ट बॅट्समन 300 रुपये, बेस्ट बॉलर 300 रुपये असं हे सन्मानाचं स्वरूप दोस्ती प्रीमियर लीग 2025 आणि ह्या 2025 मध्ये सीझन 1 मध्ये तुम्हा सगळ्या खेळाडूंनी दिलेला प्रतिसाद, दिलेलं भरघोस यश यासाठी चला सेकंड सेमीफायनलचा राउंड दिलेत ऑलरेडी दिलेत। सेमीफायनलचा हा राउंड नॉकआउटचा सामना, जो संघ जिंकेल तो डायरेक्ट जाईल फायनल साठी। चला पंच तसेच खेळाडूंना विनंती आहे की लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करा। सेकंड सेमीफायनल स्ट्राइक वरती आहेत करण पाटील, नॉन स्ट्रायकर वरती वैभव जोशी आणि ओम वैयक्तिक असं पहिल्या आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन आलेत। सेकंड सेमीफायनलच्या पहिलं षटक ओमकार कोळते। पहिलाच चेंडू, पहिलाच फटका, लेगच्या दिशेनेचा फटका आणि लेफ्ट टू राईट बॉल जातोय चौकाराच्या दिशेने। डॉट चेंडू, पहिला चेंडू चौकार, दुसरा चेंडू निर्धाव, धावसंख्या 4, 2 चेंडू।
बॉल जातोय ऑफच्या दिशेने सीमारेषे बाहेर. वाईड चेंडू. लेगच्या दिशेनेचा फटका. धावसंख्यामध्ये 1 ने वाढ. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. थोडा वेळा आधी दोन खेळाडूंमध्ये झालेली डोळ्यांची नजरबंदी आणि बॉल जातोय सीमारेषे बाहेर. छकडा. तो टाइम घेऊ शकतो दादा, तो टाइम घेऊ शकतो. हातातल्या हातात चालतं. यू हॅव टू बी नीड ऑफ पेशन्स. बिग बॉल जातोय सीमारेषे बाहेर लहानच्या दिशेने. कुठेतरी 2 खेळाडूंच्या नजरेमधला खेळ आणि मजा बघणारे सीमारेषे बाहेर. झालं. बॉल काउंट. 9च्या चेंडूला धावचित झाल्यामुळे बॉल हा काउंट झालेला आहे. संघामध्ये कुठेतरी सेमीफायनलचा राऊंड आणि छोटीशी साटम यांच्या एंट्री नंतर आल्यानंतर चुवा मीटिंगच्या नंतरचा निर्णय खरोखरच धोकादायक असतो. देवचा माणूस संघाची धावसंख्या 20. षटक पहिलं आणि धावसंख्या आली आहे 20. एकच गडी बाद. नवीन गोलंदाज राहुल कदम. राहुल नवीन गोलंदाज. वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलेत. हो, लेगच्या दिशेनेचा चेंडू. वाईड बॉल. पुन्हा एकदा कडक शॉट. आतापर्यंतचा ऍव्हरेज पाहता करण पाटील यांची आतापर्यंतचा ऑलराऊंडरचा फटका, ऑलराऊंडरची दिशा आणि कुठेतरी नो बॉल. पुन्हा नो बॉल कलेक्ट करून बॉल जातो सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी 9 + 6 7 धावा. संघाची धावसंख्या 35. एक गडी बाद. बॉल बॅकफुटला जाऊन शॉट खेळण्याच्या प्रयत्नामध्ये उत्तुंग शॉट मारण्यासाठी बॅकफुटचा फायदा घेऊन टप्प्याच्या शोधामध्ये, परंतु एका धावेवरती समाधान मानावं लागेल. देवाचा माणूस उगाच नाही म्हणत. या व्यक्तीला डोंबिवली वेस्ट मध्ये देवाचा माणूस का म्हणलं जातं, देव माणूस का म्हणलं जातं, त्याचा हा नजारा. बॉल जातोय सीमारेषे बाहेर. धावसंख्या झाली 43. एक गडी बाद. गचाळ क्षेत्र रक्षण कल्याणकर यांच्याकडून गचाळ क्षेत्र रक्षण. बॉल सरळ हातात येत होता, परंतु पडलेलं दव, असलेलं पाणी, बाहेरचं वातावरण या सगळ्यांच्याकडे पाहता झालेलं हे चुकामुक. पुन्हा ज्या खेळाडूला तत्पूर्वी जी पदवी दिली त्याने त्याचं यश, त्याचं बदल करून
हा गडी धावचित केलेला आहे करण पाटील. करण पाटील हे धावचित झालेले आहेत आणि त्यांनी पंचांच्या निर्णयाला अशा प्रकारे गडी बाद झालेला आहे धावचित स्वरूपात. नवीन फलंदाज भाविक ठक्कर आणि गोलंदाज आहे सोहम राणे. संघाची धावसंख्या 44. एक निर्धाव चेंडू साठम कर्णधारांचा कॉल. पुन्हा एकदा दुसरी कॅच सेम ठिकाणी सेम व्यक्ती. भाविक ठक्कर नो बॉलचा इशारा ऑफच्या दिशेनेचा फटका. एक धाव पूर्ण. संघाची धावसंख्या झाली 48. लेगच्या दिशेनेचा फटका कर्णधार साठम. भाविक ठक्कर स्ट्राइक वरती. स्वीट बॉल पूर्णपणे खेळाडू बीट झाला आणि निर्धाव चेंडू. कार्पेटचा फटका फेसच्या दिशेने जाऊन लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षकाने तो क्षेत्ररक्षण करून बॉल. संघाची धावसंख्या 50. 2 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सरासरी पाहता चेतन सावंत वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी 4थं षटक घेऊन आले चेतन सावंत आणि पहिल्या चेंडूवरती भेटलेलं हे यश. उत्कृष्ट असा फटका टॉपच्या दिशेनेचा फटका. टॉप टू डाऊन. धावसंख्यामध्ये 1 ने भर. यष्टीरक्षकामार्फत आमचा देव माणूस हा आत्ताच बाद झालेला आहे. बॉल काउंट झालेला आहे. अर्जुन संघाची धावसंख्या 52. 4 गडी बाद. ऑफच्या दिशेने टोललेला चेंडू धावसंख्येमध्ये 1 ने भर होताना
चेंडूचा चौथ्या षटकातला 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. लेगच्या दिशेनेचा चेंडू पंचांच्या मार्फत वाईड बॉल. ऑफच्या दिशेनेचा फटका. धावसंख्येमध्ये पुन्हा 1 ने वाढ. कडक शॉट मारण्याच्या प्रयत्नामध्ये त्याला हार्ड लक म्हणू शकतो. आणि अशा प्रकारे षटक चौथं संपलेलं आहे. उत्कृष्ट असं षटक. 58. कौशिक कल्याणकर वैयक्तिक असं पहिलं संघासाठी चौथं षटक घेऊन आलेत कौशिक कल्याणकर. ऑफच्या दिशेनेचा मारलेला हा फटका. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या झाली 59. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आणि गडी बाद झालेला आहे. हर्षद चव्हाण धावचीत झालेले आहेत. पहिलं यश आपल्या षटकातलं भेटलेलं हे पहिलं यश. नवीन फलंदाज जितेश राणे. लेगच्या दिशेनेचा फटका. टर्फच्या नियमानुसार कॅरम बोर्ड. धावसंख्यामध्ये पुन्हा एकदा 1 ने वाढ होताना धावसंख्या झाली 62. 5 गडी बाद. बॅट्समन पूर्णपणे बीट झाला आणि ही लेग बायच्या स्वरूपातली एक धाव. 1 बॉल टू गो. द्वितीय सेमीफायनल आणि सेकंड सेमीफायनलचा हा नॉकआउटचा सामना. जो संघ जितेल तो डायरेक्ट जाईल फायनलचा खेळ खेळण्यासाठी. शेवटचा चेंडू होता आणि अशा प्रकारे गडी बाद झाला यष्टिरक्षकामार्फत. धावसंख्या झाली टोटल धावसंख्या झाली 63. 64 धावांची आवश्यकता आपला संघ विजयी करण्यासाठी. $63 झाला. सेकंड सेमीफायनलचा राऊंड 64 टू विन. 63 रन झालेत. चला सामन्याला लवकर सुरुवात करा पंच. यानंतर होणारा अंतिम सामना
वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन आले ठक्कर. त्याचप्रमाणे संघाचे कर्णधार स्ट्राईकवरती अंकित आणि नॉन स्ट्रायकर वरती सोहम राणे. पहिला चेंडू ऑफच्या दिशेने, सायळांचा चेंडू, पहिला चेंडू आणि पंचांनी नो बॉल घोषित केलेला आहे. चौकार, राईट टू लेफ्ट गेलेला चेंडू आणि बॉल जातोय चौकाराच्या दिशेने. कुठेतरी झालेला हा क्षेत्ररक्षणामधला घोळ आणि नेटला लागून बॉल राईट टू लेफ्ट. सेकंड सेमीफायनलचा राऊंड आपण सगळे पाहत आहात. स्ट्राईक वरती आहेत संघाचा कर्णधार अंकित. कुठेतरी हातातला झेल, बाउंड्रीच्या दिशेने आलेला झेल, हा झेल सुटला. एक चांगल्या बॅट्समनचा झेल सुटला. खेळ कधी वळू शकतो. जितेश यांच्या दिशेने आलेला हा झेल जो सुटला आहे, कदाचित तो खेळाची कलाटणी बदलतो का हे पाहावं लागेल. कारण की कॅच सुटणं सेमीफायनलच्या राऊंडला ही साधी सिंपल गोष्ट नाहीये. एखादा बॅट्समन खेळ घेऊन जाऊ शकतो. आला दिवसभराचा एक बॉल आला. 0 नंबर 7. स्कोर, धावसंख्या झाली 11. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 11. 11. वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आला आहे पाटील. पहिला चेंडू ऑफच्या दिशेने टोलवला. कुठेतरी झेलबाद होता वाचला सोहम. पुन्हा एकदा कार्पेट शॉट मारण्याच्या प्रयत्नामध्ये मोठे शॉटच खेळणार या प्रयत्नामध्ये सोहम राणे. कडक शॉट, बॉल जातोय सीमा रेषे बाहेर. धावसंख्येमध्ये 6 ने वाढ. धावसंख्या झाली 17. नो बॉल. संघाची धावसंख्या 19. टॉप टू बॉटम, परंतु एक धाव पूर्ण. संघाची धावसंख्या झाली 20. 44 धावांची आवश्यकता. कार्पेटचा शॉट. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 1 बॉल टू गो. दादा, 1 बॉल बाकी आहे.
डॉट होते. 20-20 44. 18 चेंडूंमध्ये 44 धावांची आवश्यकता. मोठे फटके, मोठे फटके. पहिला चेंडू लेगच्या दिशेने टोलवून 1 धाव. अंकित संघाचे कर्णधार. कडक शॉट मारण्याचा प्रयत्न. टर्फच्या नियमानुसार टॉप टू बॉटम. धावसंख्येमध्ये 1 ने भर. नो बॉल, परंतु उत्कृष्ट क्षेत्ररक्षण संघाचे कर्णधार देव भानसाकडून. नो बॉल. नो +1. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. आरक्षण परत एकदा. उत्कृष्ट असा प्रयत्न होता, परंतु बॉल गेला सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी 4 चेंडू. संघाची धावसंख्या 32. संघाची धावसंख्या 32. बिनबाद 32. कुठेतरी डिस्ट्रॅक्ट झाले आणि चेंडू गेला सीमारेषे बाहेर. 1 एक्स्ट्रा धाव. कडक शॉट मारण्याचा प्रयत्न, परंतु एका धावेवरती समाधान मानावं लागेल. 12 चेंडूंमध्ये 30 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 30 धावा. दुसरा सेमीफायनलचा हा राऊंड, नॉकआउटचा गेम. 12 चेंडू 30 धावांची आवश्यकता. नॉकआउटचा सामना जो संघ जिंकेल तो डायरेक्ट जाईल फायनल साठी. टीम अमोल यांच्या बरोबर फायनल खेळण्यासाठी. चव्हाण षटक 4th घेऊन आलेत हर्षद चव्हाण. पहिला चेंडू टॉप टू बॉटम. पहिला चेंडू व्हॅलिड बॉल. पंचांच्या मार्फत एक व्हॅलिड बॉल. डायरेक्ट चेंडू कलेक्ट केला गेला आणि लॉंग ऑफच्या दिशेनेचा हा चेंडू जातो सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. संघाची धावसंख्या 40. बिनबाद 40. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण जितेश दादा. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. बॉल 3 to go. डायरेक्ट चेंडू कलेक्ट केला गेला आणि बॉल जातोय सीमारेषे बाहेर एकच दिशेने. ही कॅच, ह्याच खेळाडूची ती कॅच जी महागात पडली आणि खेळाडू गेम घेऊन गेला. लेगच्या दिशेनेचा फटका. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या झाली 48. बिनबाद.
अंकित संघाचे कर्णधार हे यष्टीरक्षकामार्फत बाद होता होता वाचले आणि चला पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. सहा चेंडूंमध्ये 3 धावांची आवश्यकता. सहा बॉल किती 16. कळलं काय? 6 चेंडू 16 धावांचा हा सामना होता, परंतु आता 5 चेंडू 16 धावा. 64 टू विन सेमीफायनलचा राऊंड. सेकंड सेमीफायनलचा हा राऊंड नॉकआउटचा खेळ. जो संघ जिंकेल तो डायरेक्ट जाईल फायनल मध्ये. तेजस त्याचप्रमाणे सर्वेश. डायरेक्ट चेंडू आणि कॅच. उत्कृष्ट असा झेल जितेश यांच्या मार्फत आणि गडी बाद झालाय. झेल बाद तेजस. बॉल 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 नवीन फलंदाज कौशिक कल्याणकर, जर्सी नंबर 45. संघाची धावसंख्या 48. 3 गडी बाद 48. सगळे चेंडू बॅट पिच बॉल, सगळे चेंडू डायरेक्ट बॉल आणि समोर आता आलाय सर्वेश. 3 चेंडूंमध्ये 15 धावांची आवश्यकता. नो बॉल. नो बॉल. गोल. कंप्लीट बीट झालाय. कंप्लीट खेळाडू बीट झाला आहे. 2 चेंडू 2 चेंडूंमध्ये 14 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 14 धावा. सेमीफायनलचा सेकंड सेमीफायनलचा राऊंड. अशा प्रकारे टीम साठम ही फायनलच्या दिशेने पदार्पण केलेलं आहे. टीम साठम फायनलच्या दिशेनेचं पदार्पण. विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. मी विनंती करेन मॅन ऑफ द मॅचचा किताब, चालू असलेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब जातो हा कृष्णा साठम यांना. कृष्णा साठम यांनी टॉस का बॉसच्या दिशेने पदार्पण करायचं आहे. तुमच्या दिशेने कॅश प्राइज, त्याचप्रमाणे ट्रॉफी. दादा ट्रॉफी, कॅश प्राइज त्याचप्रमाणे ट्रॉफी. कृष्णा साठम उत्कृष्ट अशी गोलंदाजी त्याचप्रमाणे फलंदाजी देखील.